नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझं चॅनल ग्राफिक्स डेन मराठी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोरलड्रॉमधील एक टूल, स्मार्ट फिल टूल, की ज्याचा यूज करून आपण भरपूर चांगल्या पद्धतीचे लोगोज, अगदी प्रोफेशनल लोगोज वगैरे आणि लोगोसहित आपण बरेच काही करू शकतो त्याच्याबरोबर. तर चला सुरू करूया. तर इथे जर आपण बघितलं तर स्मार्ट फिल टूल इथे लोकेटेड आहे. बेसिकपासून मी स्टार्ट करतो. याच्यापासून जे लोगो आपण बनवू शकतो अगदी प्रोफेशनल, ते मी काय करतो, ते एक सेपरेट व्हिडिओमध्ये करतो. सुरुवातीला मी बेसिक क्लिअर करतो सगळं. याच्यामध्ये कोणताही जर आपण शेप घेतला, आता हे असे मी लाईन्स घेतले फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहीत आहेच की लाईन आपण जर घेतल्या तर यांना आपण फिल करू शकत नाही. इथे कलर आपण फिल करू शकत नाही जरी आपण क्लिक केलं तरी. पण स्मार्ट फिलचा यूज करून, आता मी इथं अजून एक घेतो, कॉपी करतो, इथं कॉपी करतो. स्मार्ट फिलचा यूज करून सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर स्मार्ट फिल टूल आपण घेऊन इथे क्लिक करून असे आपण काय करू शकतो, शेप्स बनवू शकतो की जे ऑलरेडी इथे नव्हते, असं आपण करू शकतो. आणि नंतर तर आपल्याला माहीत आहेच की इथे आपण कलर चेंज करू शकतो त्याचा, एकदा आपले शेप तयार झाल्यानंतर. तर हे मी एक सिंपल लाईन्स घेऊन दाखवलं. आपण दुसरे काही टूल्स घेऊन बघूया किंवा पाहूया. कंट्रोल प्रेस करून जर तुम्ही शेप ड्रॉ केला तर एकदम सिमेट्रिकल शेप बनवतो. यालाच मी कॉपी करतो राईट क्लिक करून, लेफ्ट क्लिक ड्रॅग आणि राईट क्लिक करून मी याला कॉपी केलं. आता समजा मला हा शेप पाहिजे असेल तर मी सिलेक्ट करणार स्मार्ट फिल टूल आणि हा असा शेप मला मिळून जाईल. किंवा समजा अजून एक मी इथं कॉपी करून घेतो. आता बघा, हा शिल्ड टाईप जो शेप आहे, थोडंसं मी याला मूव्ह करतो. हा जर मला पाहिजे असेल तर मी तिन्ही ऑब्जेक्ट्सना सिलेक्ट करणार आणि स्मार्ट फिल टूलचा यूज करून इथे क्लिक करणार. तर हा थोडाफार शिल्ड सारखा शेप इथे अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केला, बनवला स्मार्ट फिल टूलचा यूज करून. तर आपण काय करू शकतो, कोणतीही शेप जर ओव्हरलॅप झाले असतील त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, समजा असं काहीतरी केलं. आता एक्झाम्पल म्हणून मी कोणतेही शेप रँडमली सिलेक्ट करून घेत आहे, फक्त तुम्हाला एक आयडिया यावी की कसा वापर होतो. तर इथे आपण जर क्लिक केलं तर अशा प्रकारचे इथे वेगवेगळे शेप तयार होतात. आणि जे ओरिजिनल ऑब्जेक्ट्स असतात त्यांना काही फरक पडत नाही, ते ॲज इट इज राहतात. तर याचे कलर्स वगैरे चेंज करून आपण यांना यूज करू शकतो. आता बघा, टेक्स्टमध्ये कसं यूज करू शकतो आपण. टेक्स्ट इथे काहीतरी लिहूया आपण. फॉर एक्झाम्पल समजा मला एसचा लोगो करायचा आहे. एस, याचं फॉन्ट मी थोडंसं चेंज करतो. तर मला पाहिजे मॉन्टसेराट. मुद्दाम मी एक जाड फॉन्ट घेतो आहे, थोडंसं कमी घेऊया. तर हा फॉन्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, मी काय करतो, याची आउटलाईन चालू करतो राईट क्लिक करून आणि फिल कलर बंद करतो. तर याच्यामध्ये आपल्याला समजा 2-3 कलर द्यायचे असतील तर सिम्पली आपण काय करायचं, फक्त जिथं तुम्हाला कलर वेगळा पाहिजे तिथं हे असं लाईन ड्रॉ करू शकतो आपण. आणि या सगळ्यांना सिलेक्ट करून स्मार्ट फिल टूलचा यूज करून आपण इथे वेगवेगळे कलर ॲप्लाय करू शकतो. नंतर मग आपल्याला जो कलर पाहिजे असेल तो आपण चेंज करू शकतो काही या पद्धतीने. असं. आणि हे आपण डिलीट करू शकतो. जर आपल्याला आउटलाईन नको असेल तर सिलेक्ट करून इथे राईट क्लिक करा, आउटलाईन पण जाईल. आणि काही अशा प्रकारचं एक्झाम्पल म्हणून मी दाखवलं आहे. मल्टी कलरचं काय केलं आपण, लोगो बनवला याच्यामध्ये, असं काहीतरी आपण क्रिएट करू शकतो. तर भरपूर याचा यूज आहे. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो थोडंसं त्याच्यामध्ये. समजा अशी एक मी लाईन घेतली, यालाच मी कॉपी करतो आणि कंट्रोल आर प्रेस करून मी याचा डुप्लिकेट करतो. याला मी असं रोटेट करतो. याचीच मी कॉपी घेतो,
क्लिक, याला मी फ्लिप करतो. सेम अजून एक याची कॉपी घेऊया. इथे मी असं घेतलं आणि याला इथे 0 डिग्री करूया म्हणजे प्रॉपर येईल. सिलेक्ट करून हे असं जर आपण केलं तर आपण काही लोगोसारखा याच्यामध्ये बघा सगळं सिलेक्ट करणं हे आवश्यक आहे. सुरुवातीला आपण असं काहीतरी बनवू शकतो. हे तर एक व्हेरिएशन आहे. याच्यासारखं तुम्ही दुसरं पण बनवू शकता. असं काहीतरी मी बनवलं. याच्यामध्ये एवढं सिलेक्ट केलं, कंट्रोल X वरचा राहिला. थोडंसं वर घ्यावं लागेल आपल्याला. याला डिलीट करूया, कंट्रोल V, आणि याला मर्ज जर केला आपण तर याचा काहीतरी शेप तयार झाला. याला काहीतरी आपण असं बनवू शकतो. असं काहीतरी रँडम इथं थोडंसं राहिलं ते आपण चेंज करू शकतो. मर्ज झालं नाही व्यवस्थित, पण तुम्हाला आयडिया आली असेल की असे म्हणजे या टेक्निकचा यूज करून आपण चांगले लोगोज वगैरे बनवू शकतो. हे तर मी काही तर रँडम तुम्हाला दाखवलं, पण नक्कीच आपण काय करू शकतो, स्मार्ट फिल टूलचा यूज करून चांगले चांगले लोगोज किंवा शेप्स बनवू शकतो. त्याचा वापर आपण डिझायनिंगमध्ये करू शकतो. तर नक्कीच या टूलचा वापर करून बघा आणि जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा की कसा तुम्ही याचा यूज केला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.